हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफस्टाईल बाय उत्कर्षमध्ये मी उत्कर्ष तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। अगदी आता आपला आधीचा म्हणजे 1 जानेवारीचा व्लॉग टाकून बरेच 2 दिवस झालेले आहेत। तर मी विचार केलेला की त्या 2 दिवसांमध्ये तुमच्याबरोबर हा एकदम महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करावा। जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की 1 जानेवारीच्या ज्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं की मी इतके दिवस व्लॉग का करत नव्हती, काय रिझन असेल त्याच्यापाठी किंवा काय गोष्टी होत्या, ह्या सगळ्याच मला तुम्हाला शेअर करायच्या होत्या। आणि शेअर करण्याचं त्यामागचं एक मुख्य कारण पण असं होतं की माझी जी हेल्थ कंडिशन होती त्याच्याशी म्हणजे त्या ज्या गोष्टींची चूक मी केली आहे किंवा काही गोष्टी आज उद्या ठीक होतील ह्या इंटेन्शनने मी त्या ठेवून दिल्या पाठी की होतील, आज ठीक होईल उद्या ठीक होतील, त्या चुका तुम्ही करू नका, हा एकमेव माझा उद्देश आहे ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगण्याचा। तर झालं असं की व्हिडिओ स्टार्ट केले मी, छानपैकी माझी यूट्यूब जर्नीसुद्धा चालू झाली, मला खूप सुंदर रिस्पॉन्सही मिळत होता। पण नंतर मग असं झालं की मी जॉबला लागले। मग जॉबला लागल्यानंतर सुद्धा मी व्हिडिओ चालू होते माझे, एडिटिंगला थोडंसं पाठीपुढे व्हायचं, जसं माझा डेली ब्लॉग यायचा तिथे माझे परत 1-2 दिवस लागायचे मला व्हिडिओ एडिटिंग करून परत मध्ये पाठवा। माझा जॉब होता, जसं की तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे माझा प्रोफेशन हे टीचिंग फील्डमधलं आहे। सो मग मी एका छान अशा स्कूलमध्ये जॉबला लागली माझ्या घराच्याच नियर बाय। सो माझा पूर्ण वेळ मी तिकडे घालवत होते, छानपैकी माझं रुटीन चालू झालं। तर म्हटलं ठीक आहे, जेव्हा जेव्हा असं काही निदान महिन्यातून म्हणजे हा माझा इंटेन्शन होतं की निदान महिन्यातून एक 4-5 व्लॉग तरी माझ्या व्हिडिओ ह्याच्यावरती गेले पाहिजे आहेत। तर मग मी चॅनलवरती म्हटलं 1-2-4 व्हिडिओ तर जाणं माझं गरजेचंच होतं, पण तेही माझ्याने होत नव्हतं, कारण की 12 ते 6 ड्युटी करा, परत घरी आल्यानंतर मुलाचं हे ते या सगळ्या गोष्टींमध्ये मला खरंच वेळ भेटत नव्हता। सो ठीक आहे म्हटलं, मग ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यात चालू असताना म्हणजे अगदी खूप छानपैकी मी माझं जे स्वप्न मला पूर्ण करायचे होते की अगदी खूप छान बिल्डअप करत होती मी ह्या सगळ्या गोष्टी, माझ्या गोष्टी, मी परत घरातल्या गोष्टी खूप सुंदर पद्धतीने मी मॅनेज करत होती। पण वेळ अशी माझ्यावरती आली की मला माझा जॉब सोडावा लागला आणि त्यामागे रिझन होतं माझं हेल्थ इश्यू होता। तर झालं असं की खूप सुंदर सगळ्या गोष्टी चालू असताना अगदी दृष्ट लागेल असं म्हणावं की ती गोष्ट माझ्याबरोबर झाली। मला आता गेल्या महिन्यामध्ये म्हणजे ही प्रोसेस तर माझी ऑलरेडी चालूच होती, जवळजवळ 1-2 महिने ह्या गोष्टी चालूच होत्या, पण ती गोष्ट आज उद्या बरी होईल या इंटेन्शनने मी आपली चालू होती। सो मला गेल्या इन द मंथ ऑफ नोव्हेंबरमध्ये माझ्या युट्रसच्या इथे एक ट्यूमर डिटेक्ट झाला। तो जो ट्यूमर कसला होता हे तोपर्यंत मला माहिती नव्हतं, आणि त्या आधीची म्हणजे हा तर ट्यूमर मी जेव्हा पूर्ण मेडिसिन्स औषधं वगैरे माझी चालू झाली तेव्हा मला कळालं, डॉक्टरांशी सोनोग्राफी या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मला कळालं की तिथे ट्यूमर आहे। सो त्याआधी माझे जे सिम्पटम्स होते ते लाईक मला आधी थायरॉईडचा त्रास होता, आधी म्हणजे आताही थायरॉईडचा त्रास आहे, जवळजवळ त्या गोष्टीला 9 वर्ष झाले मी थायरॉईडचा मला त्रास आहे। तर त्याआधी मी 50 mgच्या गोळ्या घेत होती, म्हणजे हे सगळं होण्याच्या आधी माझ्या 50 mgच्या गोळ्या चालू होत्या। तर त्या 50 mgच्या गोळ्या अगदी मी श्वास घ्यायला विसरेल पण मी त्या गोळ्या कधीच विसरली नाही आयुष्यात, कारण की त्याआधी माझं 2020मध्ये एक लॅप्रोस्कोपी झालेली, तो पण रिलेटेड असाच प्रॉब्लेम होता, पिरियडशीच रिलेटेड तो थोडासा प्रॉब्लेम होता, जिथे मला पिरियड्स आले नव्हते पण माझ्या पोटामध्ये एक सिस्ट झालेला, इट्स कॉल्ड चॉकलेट सिस्ट, तो खूप जिद्दी सिस्ट आहे हे मी डॉक्टरांकडून ऐकलेलं होतं। तर मग त्याचं माझं लॅप्रोस्कोपी झालेली, ते ठीक झालं। त्याच्यानंतर 4 वर्षांनी म्हणजे आता ह्या 2024च्या एंडिंगला मला हा ट्यूमर डिटेक्ट झाला। मग आता त्याच्या पाठचं रिझन हेच होतं की माझं थायरॉईड लेवल खूप वाढलेलं, म्हणजे जिथे तुमचं 3-4च्या रेशोमध्ये हवं तिथे माझा 15-16वरती थायरॉईडचा लेवल गेलेला। आणि त्याच्यानंतर असं झालं की मग त्याचा तो इम्पॅक्ट माझ्या पिरियड्सवरती आला, की म्हणजे जिथे आपल्याला महिन्याला 5 ते 7 दिवस आपल्याला फ्लो होतो तिथे मला जवळजवळ महिन्याला कंटिन्युअसली
की एकतर चालू झालं तर स्टॉप नाही होणार आणि स्टॉप झालं तर चालू होणार नाही, अशा सिच्युएशनमध्ये मी त्या पिरियडमध्ये अडकून गेली. तर मग असंच महिने 2-2 महिने 3-3 महिने ब्लिडिंग होणं, हेवी फ्लो होणं, म्हणजे अगदीच खूप फ्रँकली बोलायला गेलं तर म्हणजे अर्ध्या तासाला 3 ते 4, 4 ते 5 असे 6 पॅड मला लागायचे. आणि वर्किंग असल्यामुळे तर कधी कधी मला त्या स्कूलमधून रिटर्न घरी यावं लागायचं की मला आता ते सहन होत नाही. पेन तर वेगळंच होतं. तर हा सगळा प्रोग्राम चालू होता. तर म्हटलं होईल व्यवस्थित. आणि मी त्या ह्याच्यामध्ये की हां, माझं आधी चॉकलेट सिसचं ऑपरेशन झालं आहे, लॅप्रोस्कोपी झाली, सो हेही त्याचप्रमाणे एक असेल. सो म्हणून मी इग्नोर नाही केलं त्या गोष्टीला. मी माझ्या पद्धतीने बरोबर चाललेले. पण ह्या पुढे जाऊन ह्या सगळ्या मोठ्या गोष्टी होतील ह्याचं अजिबात मला बोलतात ना, थोडीसुद्धा कल्पना नव्हती. इतक्या ह्या मोठ्या गोष्टी झाल्या माझ्याबरोबर इन द मंथ ऑफ नोव्हेंबरमध्ये. तर मग ते झालं. मग नंतर मग म्हटलं आता काय करायचं. आणि खूप शरीरामध्ये स्थूलपणा वाढलेला, स्वेलिंग येत होती अननेसेसरी पायावरती वगैरे, सतत मूड स्विंग्स, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर होत होत्या. आणि मेन म्हणजे त्या पिरियडमध्ये ना माझ्या केसांमध्ये इतकं गळत होते माझे केस, इतक्या प्रमाणात गळत होते की पण तेव्हा पण मी की आधी जेव्हा सुरुवातीला मला थायरॉइड डिटेक्ट झालेला तेव्हाही माझे खूप प्रमाणात केस गळत होते. म्हणून मी म्हटलं काहीतरी गडबड आहे, आपण पुन्हा एकदा व्यवस्थित डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. त्याच्यानंतर मग नोव्हेंबरमध्ये, म्हणजे हा पूर्ण नोव्हेंबर महिन्याचंच हे झालं आफ्टर दिवाळी, तर मी गेले माझ्या गायनॅककडे, जिथे माझी ऑलरेडी डिलेवरी लॅप्रोस्कोपी वगैरे झालेली आहे. तर मग मी तिथे गेले तेव्हा त्यांनी मग सोनोग्राफी, MRI, CT स्कॅन, ह्या सगळ्या गोष्टी शेवटी त्या आल्या. पण जेव्हा कळालं की ट्यूमर आहे, आता आपलं म्हणजे हे माझं, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते की मी म्हटलं ट्यूमर म्हणजे कॅन्सर, हे मला वाटलं की हां, म्हणजे अजूनही आपल्याला त्या फील्डमधलं काही नॉलेज नसल्यामुळे आपण ट्यूमर म्हटलं की हां ते झालं. म्हणजे मी पहिली ऐकायचे, आता कधी कधी व्हिडिओ एखादी आली तर एखाद्याला ब्रेन ट्यूमर झाला आहे किंवा काय, म्हणजे हे माझ्या डोक्यामध्ये चालू होतं तो प्रकार की ट्यूमर म्हणजे आता काहीतरी कॅन्सरशीच रिलेटेड आहे वगैरे, असं माझ्या डोक्यात. म्हणजे तो महिना खूप बेकार गेला माझ्यासाठी. मग नंतर मग त्यांनी मला सांगितलं की मॅम ट्यूमर आहे, पण तो ट्यूमर कसला आहे ते कळत नव्हतं. तर त्या ट्यूमरमध्ये बरेच प्रकार येतात, कॅन्सर, नॉन कॅन्सरच्या वगैरे अशा बऱ्याच गोष्टी होत्या. फायब्रॉइड होतं, पण फायब्रॉइड असतं तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं असतं की इथे फायब्रॉइडची गाठ आहे, फक्त मग फायब्रॉइडची गाठ काढण्यात आली असती. तर मग पण तेही नव्हतं, पण त्यांना ते डिटेक्ट होत नव्हतं. म्हणून त्यांनी मला MRI करायला लावला. मी MRI केला. MRIमध्ये पण त्यांना ते डिटेक्ट झालं नाही की ती गाठ कसली आहे. देन अनफॉर्च्युनेटली त्याच्यासाठी मला ऑपरेशनच करावं लागलं. त्याच्यानंतर मग ते असं कळालं की ती जी गाठ आहे ती गाठ आहे ह्याची चरबी आणि मांसाची गाठ तिथे गर्भपिशवीच्या बाहेर आलेली आहे. त्याच्यामुळे ते सगळं पुढे जाऊन ते डॅमेज होण्यापेक्षा तर त्यांनी मला सजेशन दिले की तुम्ही पूर्ण युट्रस काढा. युट्रस बरोबर जी ट्यूब आहे ती ही ट्यूब तुम्हाला एका साईडची म्हणजे राईट साईडची ट्यूब तुम्हाला काढावी लागेल. त्याच्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये माझं युट्रस आणि ती ट्यूब काढल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता पूर्ण 1 महिना झालेला आहे ह्या गोष्टीला आणि नाव आय एम व्हेरी फिट, फाईन. काही गोष्टींचं प्रिकॉशन्स घ्यायचं आहे, त्या गोष्टींचं मी प्रिकॉशन्स घेतेच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी स्वतःला आता सध्या खरंच खूप पॅम्पर करते आहे. आणि मी अगदी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की मी ह्या गोष्टीचं इंटेन्शन असं आहे की व्हिडिओ काढायचं की मी काही चुका केलेल्या, की म्हणजे अननेसेसरी स्ट्रेस घेतलेला ह्या गोष्टींचा. गरजेचंच नाही आहे की जे माझ्या बाबतीत झालं ते तुमच्याही बाबतीत व्हायला पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी व्हायला पाहिजे होतं. तर असं काही नाही आहे, प्रत्येकाचे सिम्पटम्स वेगळे असतात. शेवटी ही परिस्थिती जेव्हा ज्याच्यावरती बीतते तेव्हा त्या गोष्टीचं जे काय असतं ना ते त्यालाच ठाऊक असतं की त्याच्यावरती ती काय, म्हणजे तो काय कोणत्या गोष्टीतून फेजमधून जातो आहे ते. माझ्याही बाबतीत तसंच झालं. म्हणजे मी अगदी जसं त्या डॉक्टर मला टेस्ट लिहून द्यायच्या की म्हणजे ही टेस्ट तुम्हाला उद्या जाऊन करायची आहे, ही करायची आहे ते. आणि मला सवय आहे की मी नेहमी गुगलवरती काहीही सर्च करते, काहीही म्हणण्यापेक्षा जे दिलं आहे तेही सर्च करते. पण आपल्याला त्याच्यातलं काही नॉलेज नसतं की म्हणजे की काय म्हणजे हे दिलं आहे. आता समजा एखादी टेस्ट दिली आहे, मी त्या टेस्ट सांगणार नाही आहे तिकडे, कारण की प्रत्येक डॉक्टरांचं आणि प्रत्येक पेशंटचं, प्रत्येक व्यक्तीचं एक वेगवेगळा प्रकार असतो, एक वेगळा आजार असतो.
तर त्या गोष्टी असतील, त्याच्यामुळे मी कुठल्याच प्रकारचं घाबरवायचं काम नाही करत आहे. जे माझ्या बाबतीत झालं तेही मी तुमच्याशी शेअर करते. तर त्यांनी मला त्या 2-3 टेस्ट लिहून दिल्या, तर मग मी त्या वेड्यासारख्या सर्च केलेल्या. तर तशीच रिलेटेड टू कॅन्सर किंवा प्लेझेंटाशी रिलेटेड वगैरे त्या टेस्ट होत्या. तर मग त्या सगळ्यांचा रिपोर्ट माझा नॉर्मल आला. इट वॉज अ नॉन कॅन्सर गाठ. जी माझी होती ती नॉन कॅन्सर गाठ होती, कॅन्सरची गाठ नव्हती. पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं आहे की मी खूप काही गोष्टी मला अचीव्ह करायच्या होत्या, करत होते, पण त्याच्यामध्ये हा एवढा फुल स्टॉप आला की मला अगदीच सांगितल्याप्रमाणे माझा जॉब सोडावा लागला. मला सध्या आता मला घरातच बसावं लागतं. मी खूप छान एन्जॉय केला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, पण हेल्थ जेव्हा आपल्याला साथ देत नाही तर मग ह्या सगळ्या गोष्टी करून काय फायदा नाही. आता तर मला ही गोष्ट कळून चुकली आहे, जर तुमची हेल्थ आहे तर तुम्ही आहात, हेल्थ नाही तर काही नाही आहे. पण असं वाटतं की पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी, आणि नक्कीच ती मी सुरुवात करेन नव्याने. मग ती कुठल्याही क्षेत्राच्या मार्फत असू दे, यूट्यूबच्या मार्फत असू दे, माझ्या टीचिंग फील्डच्या मार्फत असू दे, किंवा ट्युशनच्या मार्फत असू दे, कोणत्याही फील्डच्या मार्फत, फक्त जी मला सुरुवात करायची. बस आता सध्या एकच देश आहे, एक की मला सुरुवात करायची आहे, आणि ती मी सुरुवात नक्कीच करणार. भले मला थोडा लेट झाला, थोडा उशीर होईल या सगळ्या गोष्टींना, पण नक्की करणार, बसून नाही राहणार. असो, जे झालं ते झालं. त्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे माझे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना पण ह्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं, कारण की दरवेळेस प्रत्येक वाट बघत असतो की व्लॉग आत्ता येईल, व्लॉग नंतर येईल, ह्या सगळ्या गोष्टींचा. तर आता इथून पुढे व्लॉग आपले तर येणारच आहेत, फक्त थोडासा पाठीपुढे, कारण की कधी कधी खूप थकायला होतं या सगळ्या गोष्टींचं. आता ते झाले की एक नॅचरल मोनोपॉज नसून तो घडवून आणलेला मोनोपॉज असा झालेला आहे त्या बाबतीत. म्हणजे अगदी बोलतात ना, कमी वयामध्ये खूप लवकर मोनोपॉज, अशा ह्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मला आत्ता खरं सांगू, शेअर करून खूप खूप बरं वाटतं, कारण की कदाचित मी ज्या बोलतात ना वेडेवाकडे डिसिजन्स घेतले, डिसिजन्स म्हणजे की आपलं स्वतःचंच, म्हणजे की आता हां हे झालं आहे, ते झालं आहे, असं झालं आहे, तसं झालं आहे, आता संपलं सगळं. मला एका लेवलला वाटलेलं की आता सगळं संपलं. मला एकच मुलगा आहे जो 6 वर्षाचा आहे, आणि त्याच्याकडे बघून म्हणजे मला अजूनच खूपच रडायला यायचं की म्हणजे काय यार आता हे काय पुढे जाऊन काय. कारण की भीती मनामध्ये अशी होती की माझी आई 2.5 वर्षापूर्वी गेली, तिला पण ब्लड कॅन्सर होता, आणि तो ब्लड कॅन्सर माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये कुणाचीच अशी हिस्ट्री नाही आहे की कोणाला ब्लड कॅन्सर होता, पण आईला डिटेक्ट झाला. मग ती थोडीशी भीती होती की म्हणजे, कारण की माझ्या आईला थायरॉइड होता, जेनेटिक असू शकतो, म्हणून मी थोडीफार घाबरलेली. आणि माझं खूप जेन्युइन बोलतात ना त्याच्यावरती रिॲक्शन होतं त्या सगळ्या गोष्टींवरती. म्हणजे मी खूप रडले, खूप म्हणजे माझ्याबरोबर माझी बहीण वगैरे रडले. म्हणजे कसं, मी त्यावेळेस खूप कोणाच्याच कंट्रोलमध्ये नव्हती की मला खूप रडू येत होतं. त्या पिरियडमध्ये माझी बहीण मला डान्स क्लासला वगैरे घेऊन जायची. मी डान्स क्लाससुद्धा लावलेला की चल बाबा थोडंसं तुझं मन वगैरे हे होईल, पण मी डान्स करायची, पण सतत माझ्या डोक्यामध्ये तोच विषय होता, त्याच गोष्टी होत्या. मी माझ्या मुलाच्या अभ्यासाकडे पण थोडंसं दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा म्हणजे घेत होती, पण हा तो करतोय आणि मी वेगळ्याच विचारात आहे असं. पूर्वी तसं नव्हतं व्हायचं की म्हणजे तो अभ्यास करतोय, माझं अगदी काटेकोरपणे लक्ष असायचं की तो काय करतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. जी परिस्थिती आहे ती तर ॲक्सेप्ट केली मी की आता ह्या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन आपल्याला अशाच करायच्या आहेत. सो ह्याच्यातल्या मी ज्या काही गोष्टी सांगितल्या, मी पुन्हा एकदा सांगते की गरजेचं नाही आहे की त्या तुमच्याबरोबर पण झाल्या पाहिजे, की तुमच्या डॉक्टरांनी पण तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, किंवा फक्त एकच म्हणेल की हेल्दी राहा, फिट राहा, रोज व्यायाम, योगा, काही ना काहीतरी डू समथिंग काहीतरी करा, पण स्वतःच्या आरोग्याकडे बघून करा. कारण की मी खरं सांगू, माझं ऑपरेशनच्या आधी माझं इतकं घाण शेड्यूल होतं. म्हणजे सकाळी उठणं, मुलांच्या पाठी लागणं, फक्त चहा पिऊन, चहा बिस्किट, लिटरली मी चहा बिस्किट खायचे. आणि तीनला जेव्हा माझ्या स्कूलमध्ये रिसेस व्हायची ना, मी तेव्हा टिफिन, म्हणजे तो अगदी टिफिन थंडगार असायचा, तो टिफिन खायची. दॅन वॉट, परत मग घरी आले की मग जेवणाच्या पाठी लागायचं, जेवण बनवायचं, मग मुलांचा अभ्यास, मग वाजले 8:30, 9, 10 वगैरे वाजायचे जेवायला वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. सो तो जर तुम्हाला बॅलन्स करता आला ना,
खरंच कुठलाच आजार लागणार नाही आहे. आणि हा बोलतात ना की घडवून ठरवून केलेला आजार नाही आहे. हा फक्त एकच आहे की मी सांगेल की आपल्या स्वतःला पॅम्पर न करता दुर्लक्ष केलेल्याचे हे परिणाम आहेत. सो तुम्हीही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या, हेल्दी राहा, हेल्दी खा आणि प्लीज स्वतःवरती प्रेम करायला शिका. तर चला आता आपण भेटूया आता असंच वेगळ्या व्लॉगमध्ये. माझं सांगण्याचं हेच इंटेन्शन होतं की माझे व्हिडिओ काय येत नव्हते, काय झालेलं नक्की, काय प्रॉब्लेम होता. सो होप्स तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर झाले असतील. तर भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. आतासाठी बाय.